विश्वासाने सांगते मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई या पदासाठी महासंग्राम सिरीज आपण सुरू केलेले. आपण दिलेले व्हिडिओ आणि आपले प्रीमियम नोट्स, क्वेश्चन पेपर एवढंच करा, तुमची निवड यावर्षी पक्की, म्हणजेच तुमचा गुलाल यावर्षी 100% उधळणार. तर पहिला प्रश्न पाहूया काय आहे. किल्ले रायगड हा मूळचा कोणता डोंगर होता? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भोरप्या डोंगर. विजयनगरच्या इतिहासात हम्पी हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले होते? तर या ठिकाणी विजयनगरच्या इतिहासामध्ये हम्पी हे शहर आहे तर ते तुंगभद्रा या नदीच्या काठी वसलेले होते. अध्यात्म रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो, संत एकनाथ यांनी केले. शिवरायांच्या पायदळातील सर्वोच्च अधिकाऱ्याला काय म्हणायचे? तर त्यावेळेस सरनौबत असे त्या ठिकाणी म्हणत असत. जावळीचा ताबा शिवरायांनी कोणत्या साली घेतला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 1656 साली. मुघल मराठा संघर्षात मुघल सैन्याचे नेतृत्व मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत कोणी केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिलेर खान यांनी केले. पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना वार्षिक किती उत्पन्न असलेला प्रदेश दिला? तर या ठिकाणी 4 लाख होन असलेला प्रदेश त्या ठिकाणी देण्यात आला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस कोठे कापले होते? तर कोरेगाव या ठिकाणी कापले होते. शिवभारत या महाकाव्याची रचना कोणत्या कवीने केली? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल ऑप्शन नंबर 2 म्हणजेच बी परमानंद. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात परागण्याचा महसुलाचा अधिकारी कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देशपांडे. अतिशय IMP आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये रिपीट देखील होऊ शकतात. आज्ञापत्र या ग्रंथात कशाचे मार्गदर्शन दिले जाते? तर या ग्रंथामध्ये राज्यनीती याचे मार्गदर्शन दिले जाते. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया भरण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी आढळतो? तर शिसे यांचा वापर केल्याचा या ठिकाणी आढळतो. शिवरायांनी पहिली सुरत स्वारी कोणत्या उद्देशाने केली? तर पहिली स्वारी स्वराज्य लूट भरून काढण्यासाठी केलेली होती. ताम्रपट म्हणजे काय आहे? तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख किंवा सोन्याचे नाणे दगडावर कोरलेला लेख, कापडी कागद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख. गिर्यारोहण या शब्दात गिरी म्हणजेच काय आहे? तर या शब्दामध्ये गिरी म्हणजेच किल्ला किंवा डोंगर. तर अशा प्रकारचे अत्यंत IMP प्रश्न आहेत. त्याच पद्धतीने मित्रांनो, आपण खास तुमच्यासाठी शिपाई या पदासाठी कोंबो पॅक्स तयार केलेले आहे मित्रांनो. अतिशय IMP कोंबो पॅक्स आहे. त्या कोंबो पॅकची तयारी त्याच पद्धतीने आपण जे युट्यूबवर प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ अपलोड करत आहोत, ते सर्व व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की तुमचे जवळपास मार्क्स इन्क्रीज होतील 28 ते 29. अत्यंत IMP तुम्ही प्रश्न दररोज या ठिकाणी आपली सिरीज आहे ती सिरीज पाहतच आहात की किती IMP प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. त्याच पद्धतीने प्रीमियम क्वेश्चन सेट आहेत आणि प्रीमियम नोट्स एवढं जरी केलं तरी या ठिकाणी पुरेसं आहे. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा 16वा. काय म्हटलेलं आहे? विजयनगरच्या काळात पेनगोंडा ही काय होती? तर विजयनगरच्या काळामध्ये पेनगोंडा ही दुसरी राजधानी होती. पुढचा प्रश्न, बहमनी राजाचे तुकडे होऊन खालीलपैकी कोणती सत्ता निर्माण झाली? तर खालीलपैकी यादवशाही ही सत्ता निर्माण झाली. पुढील प्रश्न अत्यंत IMP, खानुआचे युद्ध कोणामध्ये झाले? तर मित्रांनो, खानुआचे युद्ध या ठिकाणी बाबर आणि राणा सांगा यांच्यामध्ये झाले. पुढचा प्रश्न, दीने इलाही हा पंथ कोणी सुरू केला? तर दीने इलाही हा अकबर यांनी नवीन धर्म स्थापनासाठी सुरू केलेला होता. अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक होती? तर अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी यांची नेमणूक केलेली होती. संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर कोठे होते? तर संत नामदेवाचे गुरु हे औंढा नागनाथ या ठिकाणी होते. तर मित्रांनो, मला खात्री आहे की हे क्वेश्चन्स जर तुम्ही व्यवस्थित मन लावून पाहिले तर तुमचा एकही मार्क्स या ठिकाणी जाणार नाही, कारण आपण राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान असेल, सर्वांचेच आपण या ठिकाणी प्रश्न स्टेप बाय स्टेप घेणार आहोत तुमच्या एक्झामच्या अगोदरपर्यंत परिपूर्ण तयारीसाठी. त्याच्यामुळं हा व्हिडिओ एक नाही 2 वेळेस पहा आणि तुमच्या मित्रांना देखील तुम्ही शेअर करा. शिवाजी महाराज हे कोणत्या प्रकारच्या किल्ल्यांना स्वराज्याचे डोळे मानत असत? तर याचं उत्तर आहे जलदुर्ग, भुईकेट, डोंगर किल्ले वरील सर्व. तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल डोंगर किल्ले. कासार हे बलुतेदार कोणते काम करत असत? तर या ठिकाणी हे बांगड्याचे आणि काचेचे काम त्या ठिकाणी करत असत. पोर्तुगीज लोक मराठ्यांच्या कोणत्या किल्ल्याला महादुर्ग म्हणत? तर पोर्तुगीज हे लोक अर्नाळा या किल्ल्याला महादुर्ग म्हणायचे. बहरजी नाईक यांनी कोणत्या स्वारीपासून महत्वाची माहिती आणली होती? तर बहरजी नाईक यांनी सुरत स्वारी याची महत्वाची माहिती आणलेली होती. राज्याभिषेकसाठी गागा भट्ट हे कोठून आलेले होते? तर राज्याभिषेकसाठी गागा भट्ट हे काशी या ठिकाणाहून आलेले होते. शिवरायांनी काढलेल्या शिवराई नाण्यावर कोणत्या लिपीत अक्षरे होती? तर देवनागरी लिपीमध्ये अक्षरे होती. स्वराज्य शब्दाचा अर्थ काय? तर स्वराज्य शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, यावर देखील प्रश्न आलेला आहे. स्वतःचे राज्य. जिजाबाईंनी पुण्यात कोणत्या गणपतीचे पुनर्जीवित केले?
योग्य उत्तर आहे गण कसबा गणपती मंदिर. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव पदावर कोण होते? तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव पदावर अण्णाजी दत्तो हे होते. पुढचा प्रश्न, संभाजी महाराज कोणत्या भाषेचे पंडित होते? तर संभाजी महाराज हे मराठी, संस्कृत, हिंदी वरील सर्व तिन्ही भाषेचे ते पंडित होते. पुढचा प्रश्न, पडकोट म्हणजे काय आहे? तर मित्रांनो, पडकोट म्हणजे किल्ल्याचा बाहेरील तट. निखळ सैन्याची तुकडी म्हणजे काय? तर निखळ सैन्याची तुकडी म्हणजे घोडदळ होय. जंजिरा हा कोणाचा बालेकिल्ला होता? तर जंजिरा हा सिद्दी यांचा बालेकिल्ला होता. आग्र्याहून सुटका होताना शिवरायांनी कोणाची मदत घेतली? तर त्यावेळेस शिवाजी महाराज यांनी रामसिंग यांची हेल्प किंवा मदत घेतली. कान्होजी आंग्रे हे कशासाठी प्रसिद्ध होते? तर हे आरमारासाठी प्रसिद्ध होते. IMP प्रश्न, महानुभव पंथाचा कोणता ग्रंथ पहिला ग्रंथ या ठिकाणी मानला जातो? तर आहे लीळा चरित्र. संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे? संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे? तर यांची समाधी आहे मंगळवेढा या ठिकाणी. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेव्हा स्वराज्याची जबाबदारी कोणाला दिली? तर त्यावेळेस त्यांनी स्वराज्याची जबाबदारी मोरोपंत पिंगळे यांना दिली. गमिनी कावा पद्धतीत सर्वात महत्वाचा घटक कोणता असत? तर सर्वात महत्वाचा घटक भौगोलिक रचना आणि वेग. अफजल खानचा पराभव केल्याच्या नंतर महाराजांनी आदिलशहाचा कोणता भाग जिंकला? तर त्यावेळेस दक्षिण कोकण आणि कोल्हापूर हे भाग त्यांनी जिंकला. पुरंदरचा तह कोणत्या साली झाला? तर मित्रांनो, पुरंदरचा तह हा 1665 साली झाला. शिवाजी महाराज आग्रा दरबारात गेले तेव्हा औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? तर त्यावेळेस त्याचा 50वा वाढदिवस होता. सुरतीची दुसरी स्वारी कोणत्या साली झाली? तर सुरतीची ही दुसरी स्वारी 1670 साली झाली. राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांनी स्वतःचे कोणते नवीन शके सुरू केले? तर त्यावेळेस शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक शक हे त्या ठिकाणी सुरू केले. प्रश्न, विशाळगड हे नाव महाराजांनी कोणत्या किल्ल्याला दिले? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे खेळणा या किल्ल्याला दिले. अत्यंत अशाच प्रकारचे प्रश्न एक्झामला येत असतात, त्याच्यामुळे हा व्हिडिओ देखील तुमच्यासाठी अत्यंत IMP ठरणार आहे. संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर या किल्ल्यावर झाला. मुघल मराठा स्वातंत्र्य युद्धाचा काळ कोणता होता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल 1680 ते 1707. राजा रामाच्या काळात मराठ्यांनी मुघलांशी कोणत्या पद्धतीने युद्ध केले? तर त्यावेळेस गमिनी कावा या प्रकारचे युद्ध केले. महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या कोणत्या सेनापतीचा पराभव केला? तर यांनी जुल्फिकार खान, दाऊद खान, शाह आलम वरील सर्वांना रोखून धरले. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3ला 3 म्हणजे डी ऑप्शन. बहमनी सत्तेचा महान वजीर कोण होता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मोहम्मद गवान. मलिक अंबरने कोणती नवीन महसूल पद्धत सुरू केली? तर मलिक अंबरने या ठिकाणी तोडरमल ही पद्धत या ठिकाणी सुरू केली. त्यानंतर ताराबाईंच्या वडिलांचे नाव काय होते? तर ताराबाईंच्या वडिलांचे नाव हे हंबीरराव मोहिते होते. गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या दलाचे नाव काय होते? तर त्या दलाचे नाव होते खालसा दल. शिवाजी महाराज यांच्या घोडदळाचे 2 भाग कोणते? तर त्यांचे 2 भाग होते बारगीर व शिलदार. बारगीर म्हणजेच काय? त्याला काय म्हणत असेल बारगीरला? तर त्याला म्हणायचे सरकारकडून घोडा मिळालेला. महाराणी ताराबाई यांनी कोठून स्वराज्याचा कारभार पाहिला? तर महाराणी ताराबाई यांनी स्वराज्याचा सातारा, पन्हाळा, कोल्हापूर वरील सर्व त्याचं आन्सर आहे. दासबोध ग्रंथात कोणत्या विषयावर भर दिला आहे? तर दासबोध ग्रंथामध्ये प्रपंच, राजकारण यावर जास्त भर देण्यात आला. पुढील प्रश्न, काफिल खान हा कोणता इतिहासकार होता? तर हा होता मुघल इतिहासकार. शिवनेरी किल्ला सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सध्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. तोरणा किल्ल्याला महाराजांनी काय नाव दिले? तर तोरणा किल्ल्याला महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले. तर असेच प्रकारचे कन्फ्युजन करणारे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात. पुरंदरचा किल्ला मुघलाकडून कोणी शौर्याने लढवला? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल मुरारबाजी देशपांडे. शिवाजी महाराजांच्या आरमारात कोणती प्रमुख जहाजे होती? अत्यंत IMP प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे गुलाब, गलबत, पाल, मचवा, नावहोडी सर्व वरील सर्वच होते. स्वराज्य रक्षक ही पदवी कोणाला दिली जाते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे संभाजी महाराज. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की यावेळेस आपल्याला 100% गुलाल उधळायचं आहे. तर त्याची परिपूर्ण तयारीसाठी वेळ आपल्याजवळ अत्यंत कमी राहिलेली आहेत. फक्त 24 दिवस तुमच्याजवळ शिल्लक आहेत.
तर या 24 दिवसाची रणनीती आपली काय असली पाहिजे, कशा पद्धतीनं 28 ते 29 मार्क्स आपण मिळवले पाहिजेत आणि एकदम सहज शक्य आहे याच्यामध्ये मिळवणं. त्याच्यासाठी पूर्ण स्ट्रॅटजीसाठी सांगण्यासाठी लाईव्ह आपण या ठिकाणी 5 एप्रिलला मित्रांनो वेबिनार ठेवलेला आहे सायंकाळी 7 वाजता. तर तुम्ही लाईव्ह त्या वेबिनारला जॉईन होऊ शकता. आता राहिला प्रश्न वेबिनारला जॉईन कसं व्हायचं, कोणत्या माध्यमातून? तर झूम ॲप एक तुम्हाला सुरुवातीला ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याची लिंक म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करा. त्या लिंकला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर 5 मिनिटं अगोदर 10 मिनिटं अगोदर तुम्हाला ती लिंक त्या ठिकाणी येईल 5 तारखेला. त्यावेळेस तुम्ही त्या झूम मीटिंग ॲपवरून लाईव्ह त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची क्वेश्चन सेट देखील आपण यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत. क्वेश्चन सेट आणि बाकीची सर्व माहिती तुम्हाला त्या वेबिनारमध्ये मिळेल की कशा पद्धतीनं आपल्याला यश संपादन करायचं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ आणि ती लिंक वेबिनारची तुमच्या मित्रांना तुम्ही जास्तीत जास्त शेअर करत चला. तर पुढचा प्रश्न पहा, मुघलांचा शेवटचा शक्तिशाली सम्राट कोणता होता? तर औरंगजेब. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मराठ्याचे स्वातंत्र्य युद्ध किती वर्ष चालले? तर टोटली 27 वर्ष युद्ध चालले. पुढचा अत्यंत आयएमपी प्रश्न, वेरूळचे भोसले घराणे कुठले होते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे. पुढचा प्रश्न, शिवाजीराजेंनी कोणत्या सत्तेचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला? तर याचं उत्तर आहे निजामशाही या सत्तेचं. शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट कोठे झाली? तर यांची भेट प्रतापगड या किल्ल्यावर झाली. शाहिस्तेखानाची बोटे कोठे तुटली? तर मित्रांनो शाहिस्तेखानाची बोटे ही लाल महल या ठिकाणी तुटली. परागना म्हणजेच अनेक डायड्याचा समूह होय. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल गावे यांचा समूह. कुलकर्णी हे पद कशाशी संबंधित होते? तर कुलकर्णी हे पद जमा खर्च महसूल हिशोबाशी संबंधित होते. पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठी आहे? तर पंढरपूर हे भीमा या नदीच्या काठी आहे. तुकाराम गाथा ही कोणाशी संबंधित आहे? तर मित्रांनो तुकाराम गाथा ही तुकाराम महाराजांशी संबंधित आहे. समर्थ रामदास यांनी तरुणांना कोणता संदेश दिला? तर समर्थ रामदास यांनी शक्ती व युक्तीचा संदेश दिला. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या तारखेला झाला? तर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. रायगड किल्ल्याचे बांधकाम कोणी केले? तर रायगड किल्ल्याचे बांधकाम हिरोजी इंदुलकर यांनी केले. मराठा आरमाराचे मुख्य शत्रू कोण होते? तर सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, डच, मुघल वरील सर्व. विशाळगड हे कोणत्या जिल्ह्याचे नाव आहे? तर कोल्हापूर या जिल्ह्याचे. स्वराज्य स्थापनेची शपथ शिवरायांनी कोठे घेतली? तर त्याची शपथ रायरेश्वर या किल्ल्यावर त्यांनी घेतली. शिवरायांचे गुरु म्हणून कोणाचा उल्लेख काही ठिकाणी येत असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रामदास स्वामी, जिजाबाई, दादोजी कोंडदेव. तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 वरील सर्वांकडून त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. राष्ट्रमंडळात पंत सचिव पदावर कोण होते? तर याचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल अण्णाजी दत्तो. शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या शतकामध्ये झाला? तर यांचा जन्म 17व्या शतकामध्ये झाला. या व्हिडिओमधला अत्यंत शेवटचा प्रश्न, इतिहास म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी कशी वाटली, किती हेल्पफुल आहेत हे देखील कमेंट्स करा. आणि त्याच पद्धतीनं अशाच प्रकारच्या फ्री कंटेंट्स घेण्यासाठी पीडीएफ स्वरूपामध्ये आपलं इंडियन डेप जॉब अलर्ट गुरु टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जे 5 तारखेचा वेबिनार ठेवलेला आहे त्या वेबिनारला आतुरतेने तुम्ही जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.